श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा त्याचा विचारही करू शकणार नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती आहे. स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणूनच स्वामी भक्तो, हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा, तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे आणि ज्यांना कुणाला डिप्रेशन आले, सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्यांनी सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. तर स्वामी भक्तो, तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला नैराश्य आलंय, मग म्हणा तारक मंत्र. तुमची कामे अडली आहेत, तर म्हणा तारक मंत्र. तुम्हाला एकाकी पडल्यासारखं वाटतंय, रडू येते किंवा उदास वाटतंय, या सगळ्यांवर एकच औषध आहे, ते म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र. स्वामी भक्तो, उदाहरणे देऊ तेवढे कमीच आहे. हा तारक मंत्र इतका शक्तिशाली आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे ते आपल्याला नक्कीच समजेल. मंत्राच्या पहिल्या ओळीत स्वामींनी असं सांगितले की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज हृदगामी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळीही हात लावू शकणार नाही. स्वामी शक्ती अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल, तिथे उगाच भीत आहेस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी माऊली असताना कशाला ते भय हवे? नको घाबरू तू असे बाळ. त्यांच्या या ओळीतच सर्व काय आहे. कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक मारतो, मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू देईन? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एक आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी आई तर विश्वाची माऊली आहे. आमच्या आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलंय कदाचित. मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धा असेत कसा होशी त्याविन, तू स्वामी भक्त आई. आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्यांची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असाच काही महाराजांचा आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचे आहे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. स्वामी भक्तो, ही पहिलीच व्यक्ती असते ते आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. तेच महाराज आहेत. आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे या तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले, ते अजिबात आपल्याला विसरायचं नाही. म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, कसली चिंता करू नकोस, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे.